ठिकाणी सोनम वांगचूक, अभिजित दिपके आणि सर्व विद्यार्थी हे जंतर मंतरवरती आंदोलन करत आहेत। त्यांच्या मागण्या अशा आहेत की जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण 152 वेळेस या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पेपर लीक झालेला आहे, म्हणून त्यांना शिक्षण खातं सांभाळता येत नाही, त्या खात्यावर राहण्याचा अधिकार नाही। त्याचप्रमाणे ज्या मुलांवर, विद्यार्थ्यांवर, ज्या म्हणजे महिलांवर, मुलींवरती 15-15, 16-16 वर्षांच्या मुलींवरती जे पोलिसांनी अत्याचार केलेले, त्यांना अटक केलेली आहे, त्या सगळ्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजे, तात्काळ त्यांना सोडलं पाहिजे पोलीस स्टेशनमधून। आणि या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यात तात्काळ दखल घेतली पाहिजे। आणि जे विद्यार्थी नीट परीक्षा लीक झाल्यामुळे 20 तरुणांनी या ठिकाणी जीव गमावलेला आहे, आत्महत्या केलेली आहे, त्या परिवाराला कमीत कमी सरकारने 1-1 कोटीची मदत द्यावी। अशा ज्या सर्व मागण्या आहेत, इतर मागण्या आहेत, या मागण्यांसाठी हे मुलं रस्त्यावर उतरलेत। विद्यार्थी, या देशाचं भविष्य हे रस्त्यावर आहे आणि अशा वेळेस आता 1 महिन्यापासून हे विद्यार्थी आंदोलन करत आहे आणि सरकार, भारत सरकार दखल घ्यायला तयार नाही। चौकीदार कुठं गायब झालेले आहेत? चौकीदार एक शब्द बोलायला तयार नाही। म्हणून पंतप्रधानांनी, गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षण मंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन आणि शिक्षण मंत्रीचा राजीनामा घेऊन त्यांना परमेश्वर, आमची ही तापी माता, आम्ही तापी काठावर राहणारे लोक, आमच्या या तापीला आम्ही माता म्हणतो आणि या तापी आमच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा आम्ही या तापी मातेला आहेर चढवतो। आज देशावर संकट आलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांवर, म्हणजे येणाऱ्या भविष्य भारत घडवणाऱ्या विद्यार्थ्यांवरती संकट आलेलं आहे आणि ते संकट दूर हो आणि तशी सद्बुद्धी या भारत सरकारला परमेश्वर, आमची तापी माता देव, म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी तापी मातेला आहेर या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे। त्याच्यानंतर या सरकारला सद्बुद्धी येईल आणि हे आंदोलन कसं थांबेल, कारण आपण पाहिलं श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले, जनता रस्त्यावर उतरली आणि काय परिस्थिती झाली, तशी परिस्थिती माझ्या या भारत देशामध्ये होऊ नये म्हणून सद्बुद्धी या सरकारला देवो आणि या मागण्या लवकर पूर्ण होऊन या आंदोलन कसं थांबेल या सरकारने मागण्या पूर्ण करून याचा विचार करावा, यासाठी आम्ही तापी मातेला या ठिकाणी नम्र प्रार्थना करतो। पाऊस चांगलेला आहे आणि समाधानकारक आहे। शेतामध्ये अनेक मजूर कामाला लागले आहेत आणि शेतकरी एवढ्या विंचित आहे की त्यांना मजूर मिळत नाही। त्यांच्यामुळे पाऊस सगळीकडे असल्यामुळे मजूर मिळत नाही। आमच्या इकडे आता मंड्याची पद्धत आहे ती 4000 रुपयेपर्यंत आहे आणि रोजी आहे ती 200 रुपये महिलांना आपण देत आहोत। इथं खरोखरच आहे, पाऊस असाच आला पाहिजे, तेव्हाच आमच्या फसली, धान फसल चांगल्या वेगात जोमाने येईल आणि असाच पाऊस पडत राहो अशी आपली अपेक्षा आहे। परमेश्वराजवळ अशी अपेक्षा आहे की पाऊस असाच पडू देऊ आणि शेतकऱ्यांना सुखी समृद्धीचे दिवस येऊ देऊ।